नाश्त्याला रोज काय करायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. मग मी घेऊन आली आहे नाश्त्याची सिरीज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे सगळे जे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. तर आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे टोमॅटो ऑमलेट. मी इथे कांदा आणि टोमॅटो दोन्ही वापरलेलं आहे, पण जर तुम्ही कांदा खात नसाल तर फक्त टोमॅटो टाकूनही हे ऑमलेट उत्तम होतं. साहित्य नेहमी घरात आढळणारच आहे. तर इथे फक्त मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची, बेसन पीठ, थोडंसं तांदूळाचं पीठ, किंचितशी हळद, मीठ असं एवढंच साहित्य वापरून हे टोमॅटो ऑमलेट, कांदा टोमॅटो ऑमलेट झटपट बनतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कृती खूप सोपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की ट्राय करा. काय झालं आहे, आता हल्ली पिझ्झा, बर्गरच्या नादात आपण हे जे सोपे, साधे, घरगुती जे नाश्ते आहेत ते आपण विसरत चाललेलो आहोत. तर त्याची आठवण करून देण्यासाठी म्हणून मी ही सिरीज चालू केली आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करून बघा. मुलांनाही खायला द्या, घरातल्या प्रत्येकालाही नक्की आवडेल आणि तुम्हालाही आवडेल. शिवाय करायलाही झटपट आहे. खूप वेळ किचनमध्ये उभं राहायचा प्रश्न नाही. पटकन 4-5 हे केले नाश्त्यासाठी की काम झालं. आणि हल्ली घरात इनमिन 3 माणसं असतात. भरपूर जर पसारा असेल तर 2-3 मिळून करू शकतात. 2-2 ऑमलेट पटकन केले की काम झालं. शिवाय ह्याच्यात प्रोटीन म्हणजे बेसन पीठ आहे, त्याच्यामुळे प्रोटीनही तुम्हाला मिळेल. थोड्याशाच वेळात झटपट असं टोमॅटो ऑमलेट तयार होईल आणि हे चवीलाही खूप रुचकर लागतं. शिवाय पौष्टिकही आहे आणि घरगुतीही आहे.